नांदेड़ शहर में एक बार फिर गंगवार का बोलबाला देखने को मिला है और शनिवार को 2 अलग अलग हमलों में 3 लोगों की बेरहमी से हत्या कर दी गई। शहर के तड़ोड़ा नाका हलाके ई स्क्वायर इलाके में एक व्यक्ति की धारदार हथियार से वार करके हत्या कर दी, जबकि सरकारी अस्पताल में इलाज करा रहे 2 अन्य लोगों को चाकू से गोदकर मार डाला। इस घटना से पूरे जिले में दहशत फैल गई है। इस घटना ने नांदेड़ की कानून व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए और नागरिकों में भय का माहौल बना हुआ है। मिली जानकारी के अनुसार सैयद आवेज, सैयद खलील और घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज और अन्य अज्ञात हमलावरों ने नांदेड़ शहर के कैनाल रोड स्थित ई स्क्वायर इलाके में अरिजीत सिंह चौहान पर हमला किया। धारदार हथियारों से हुए हमले में अरिजीत सिंह गजानन चौहान उम्र 25 वर्ष की मौके पर ही मौत हो गई। सैयद आवेज, सैयद खलील और एक अन्य युवक को पुलिस ने सरकारी अस्पताल पहुंचाया। इसके बाद अरिजीत सिंह का भाई चाकू लेकर अस्पताल पहुंचा और अस्पताल के दुर्घटना विभाग के पास घायल सैयद आवेज, सैयद खलील उम्र 27 वर्ष और मोहम्मद अरबाज, मोहम्मद फारूक उम्र 23 वर्ष पर चाकू से हमला कर दिया। इस हमले में दोनों की मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने 3 दोपहिया वाहन, खंजर और अन्य हथियार जब्त किए। इस मामले में सैयद आवेज और मोहम्मद अरबाज समेत कुल 3 लोगों की मौत हो चुकी है। पुलिस ने घटनास्थल से 3 दोपहिया वाहन, खंजर और अन्य हथियार बरामद किए हैं। भाग्यनगर पुलिस स्टेशन, स्थानीय अपराध शाखा, फोरेंसिक टीम और डॉग स्क्वाड मौके पर पहुंच चुके हैं और जांच जारी है। रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे 2 रायव्हल ग्रुप दिसतो की एक अनिल पंजाबी, साहिल आला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजीत चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे, तो असा 2 रायव्हल ग्रुप दिसतो ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई स्क्वायर मॉल जवळ आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजीत चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साहिल आला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो। तो एकंदरीत असा दिसतो की 2 ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या जे टोळी म्हणतो त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA जेलमध्ये आहे। साहिल आला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDAमधून बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजीत चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDA ची कारवाई झाली होती, 2025 मध्ये बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा। आणि हा दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साहिल आला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू, दुसरा बाजू अरिजीत चौहानची पण डेथ झाली। असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला। हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला। हा असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता। त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजीत चौहानचे भाऊ आणि वडील जे अरिजीत चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला। तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली। 2 FIR होणार, त्यामध्ये 2 मर्डरचा आणि भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही FIR होईल, क्रॉस FIR होईल। एक अरिजीत चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा अरबाज हा दोन्हीपैकी एक FIR फिर्याद घेऊन आपण FIR करणार। हॉस्पिटलमधल्या इन्सिडेंटचा FIR होणार का? हॉस्पिटलचा इन्सिडेंट काय आहे, आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भाग्यनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो
आणि तो पण FIR भाग्यनगर पोलीस हे स्टेशन. दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती आहे. दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूव्ही घेऊन बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1:30 वाजे जे शो कंप्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झालेला आहे. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण ह्यामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.